सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, ईव्हीएमवर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचं नाव पहिलं असणार आहे। ग्रामविकास विभागानं या प्रकरणाचा आता गॅझेट प्रसिद्ध केलेला आहे। झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत हा निर्णय लागू होणार आहे। दुसऱ्या नंबरला प्रादेशिक पक्ष आणि नंतर अपक्ष उमेदवारांचं नाव येईल असा निर्णय ग्रामविकास विभागानं जारी केलेला आहे। झेडपी पंचायत समिती निवडणुकीपासून हा नियम लागू होणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, या निर्णयामागचं कारण काय? मुळात यापूर्वी ज्यावेळेस अर्ज दाखल केला जात होता आणि त्यानंतर जे उमेदवार अंतिम असायचे त्यांचं नाव येताना ज्यांचं आडनाव अल्फाबेट प्रमाणे येईल त्याप्रमाणे सर्वात त्यांचं नाव वरच्या क्रमांकाने असायचं आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्षांचे उमेदवारांची नावं हे अतिशय खाली क्रमांकावर जायचे। आता ग्रामविकास विभागाच्या वतीने जे नव्यानं गॅझेट काढण्यात आलेलं आहे यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार हा पहिल्या क्रमांकावर असेल, त्यानंतर प्रादेशिक पक्षांचा असेल। याचा अर्थ स्पष्ट आहे की जे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार असतील ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांची ईव्हीएमवरची जी नावं असतील ते सगळ्यात वर असणार आहेत, त्यानंतर प्रादेशिक पक्षाचे असणार आहेत आणि मग इतर अपक्षांची नावं असणार आहेत। यामुळे आता याच्या निर्णयावर कदाचित विरोधकांचा आरोपही होईल, टीकाही होईल की राष्ट्रीय पक्ष म्हणजे जर पाहिलं तर भाजप असेल, नंतर काँग्रेस असेल आणि प्रादेशिक पक्षांमध्ये राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची नावं, उमेदवारांची नावं क्रमांकामध्ये प्राधान्याने वर असणार आहेत। ग्रामविकास विभागाच्या हा निर्णय घेतल्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।